गणेशजी एकदंत कसे झाले याबद्दल ब्रह्मवैवर्त पुराणात एक कथा आहे। महादेवांनी परशुरामांना अमोघ फरसा दिला होता, ज्याद्वारे त्यांनी 17 वेळा क्षत्रियांचा संहार केला। त्यानंतर परशुराम महादेवांच्या दर्शनासाठी कैलासावर पोहोचले। त्यावेळी महादेव शयन करत होते आणि प्रवेशद्वारावर गणेश होते। गणेशने परशुरामांना आत जाऊ दिले नाही, ज्यामुळे परशुराम क्रोधित झाले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला। परशुरामांनी अधिकच क्रोधित होऊन गणेशजींना धक्का दिला। गणेशजी क्रोधित झाले, त्यांनी परशुरामांना आपल्या सोंडेत पकडून जोरजोरात घुमवले। काही वेळाने गणेशजींनी परशुरामांना सोडले। परशुरामांना काही वेळेनंतर आपल्या अपमानाचा प्रत्यय आला आणि त्यांनी आपल्या फरसाचा गणेशजींवर प्रहार केला। महादेवांचा मान राखून फरसाच्या प्रहाराला गणेशजींनी आपल्या एका दातावर सहन केले। फरसा लागल्याने गणेशजींचा एक दात तुटला। तेव्हापासून त्यांना एकदंत असे संबोधले जाऊ लागले। कोलाहलामुळे महादेव जागे झाले, त्यांनी दोघांना शांत करून वाद संपवला। ओम नमः शिवाय।